औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेमध्ये मागणी। अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले, संजय राऊत यांचा आरोप। ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात जे पैसे उकळले गेले हे रस्ते बनवणारे ठेकेदार आहेत। समृद्धी असेल, शक्तीपीठ असेल, त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये सिद्दीकींचं नाव आघाडीवर, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांचे मेहुणे दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। माजी खासदार भास्कर खदगावकर आणि त्यांच्या सून मिनल खदगावकर एनसीपीमध्ये प्रवेश करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार। परभणीच्या पाथरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप, माजी आमदार बाबाजानी दुराणींसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्युअर्स पुरस्कार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील कामगिरीबद्दल हा सत्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल, मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगाने बैठक, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक।